तुमचे सुद्धा खूप जॉइंट्स दुखतात का? उठता बसताना खूप जास्त त्रास होतो? मग फक्त हे ऑइल बनवा आणि प्रॉपर पद्धतीने रोज मसाज करा. तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, कारण मी मसाज सुद्धा तुम्हाला सांगणार आहे कसा करायचा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. तर त्यासाठी मी वापरत आहे अगारोचं ॲटम प्लस हँड हेल्ड बॉडी मसाजर. हे मी Amazonवरून ऑर्डर केलेलं आहे आणि तुमच्या घरी आजी आजोबा असेल, आई वडिलांसाठी, सासू सासऱ्यांसाठी, वयोवृद्ध माणसांसाठी तुमच्या घरामध्ये हा प्रोडक्ट असायलाच हवा. यासोबत 4 अटॅचमेंट सुद्धा मिळतात. पण तुम्ही बघू शकता ऑन ऑफ करण्यासाठी इथे बटन दिलेलं आहे आणि यानेच तुम्ही स्पीड सुद्धा कंट्रोल करू शकता, कमी जास्त करू शकता. त्यानंतर ही प्रोटेक्टिव्ह मेश कव्हर आहे. मसाज करताना अंगावरील केस मशीनमध्ये अडकण्यापासून ही मेश कव्हर जे आहे ते संरक्षण करत असते आणि खूप स्मूथ आहे बघा ही. तर हे याचं मेन युनिट असणार आहे. इथेच आपल्याला बाकीचे जे काही अटॅचमेंट आहे ते डिटॅच त्यामध्ये करायचे आणि हे सुंदर असं खूप मोठं केबल दिलं. पहिले यासोबत हे अटॅचमेंट आहे बॉल मसाज हेड, कंबर, मांड्या, हाताचे दंड आणि पाठीचा खालच्या भागासाठी मसाज करण्यासाठी हा आहे. नंतर हा आहे फ्लॅट हेड, पोटाचा भाग, छाती आणि शरीरावरच्या नाजूक भागासाठी, सेन्सिटिव्ह पार्टसाठी हा असणार आहे. तिसरं अटॅचमेंट आहे वेव्ही हेड, म्हणजे खांदे, मान आणि पाठीच्या वरच्या भागासाठी याचा वापर केला जातो. आणि हा आहे ताईची हेड मसाजर, किंवा हा ना शरीराचा थकवा घालवण्यासाठी, स्पेशली तळपायांसाठी खूप जबरदस्त आहे. हे 4 हेड तुम्हाला मेन मशीन सोबत मिळणार आहे, म्हणजे तुम्हाला ज्या भागाचा मसाज करायचा तुम्ही इझिली ते हेड वापरू शकता. आता हे अटॅच कसं करायचं ते तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. त्यामुळे तुम्हाला जिथे मसाज करायचा आहे ते अटॅचमेंट तुम्हाला घ्यायचं आहे या 4 पैकी, आणि जिथे तुम्हाला गोलाकार दिसते तिथे मेन आधी अटॅचमेंट आपल्याला लावून घ्यायची आहे. त्यानंतर जेव्हाही कोणताही अटॅचमेंट तुम्ही वापरत आहात, हेड वापरत आहात, तेव्हा तुम्हाला ही प्रोटेक्टिव्ह मेश कव्हर लावणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जेव्हाही तुम्ही स्टार्टिंगला हे घेतलं तेव्हा स्टार्टिंगला कमीत कमी स्पीडवरतीच याचा तुम्हाला वापर करायचा आहे. आणि आपला आता हे हँड हेल्ड मसाजर रेडी झालेलं आहे. याचं केबल सुद्धा मोठं आहे. आपलं मसाजर रेडी झालंय. आता ऑइल कसं बनवायचं ते आपण बघूया. तर आपण जे ही ऑइल बनवतोय हे तुम्ही एकदाच बनवून सुद्धा ठेवू शकता. कसं आहे, आजकाल तर आपल्याला 30-40 मध्येच गुडघेदुखी होणे किंवा आपले जॉईंट्स दुखणे हे होत आहे. आणि प्रामुख्याने पावसाळ्यामध्ये जर थंडी खूप पडली असेल, हिवाळ्यात तर हा त्रास होतोच, पण पावसाळ्यामध्ये सुद्धा जर थंडी वाजत असेल तर हा त्रास होतो. त्यामुळे आपल्याला 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. लसणामध्ये जे आहे त्याची जी तहारी असते ती गरम असते, त्यामुळे लसण इथे खूप इम्पॉर्टंट काम करतो. तुमच्या घरी आजी आजोबा असतील, मम्मी पप्पा असेल, जर त्यांना खूप जास्त त्रास होत असेल उठता बसताना, तर त्यांना हे ऑइल तुम्ही एकदाच बनवून नक्की देऊ शकता. आता तुम्हाला याचे जे आहे ते साल काढून घ्यायचे आहेत. साल काढून घेतल्यानंतर एकतर तुम्ही खलबत्त्यामध्ये हा कुटू शकता. फक्त आपल्याला जास्तही कुटून घ्यायचा नाही, किंवा तुम्ही हे जे आहे ग्रेट करून सुद्धा घेऊ शकता. व्हिडिओ समोर जाण्याच्या आधी मला हे नक्की सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात, म्हणजे मला सुद्धा तुमचा आभार मानता येतील आणि मला सुद्धा कळेल की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय ते. तर बघा, फक्त आपण हा ठेसून घेतला आहे. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या ह्या इनफ होऊन जातात. आणि त्यानंतर बघा, हे ठेसल्यानंतर आपल्याला अजून यामध्ये काही पदार्थ टाकायचे आहेत जे सहज आपल्या किचनमध्ये इझिली अवेलेबल आहेत. तर यामध्ये आता आपण घेणार आहोत ती म्हणजे अद्रक. अद्रक आपल्याला किसून घालायची आहे. स्वच्छ असं धुवून घ्या आणि अद्रक किसून घाला. हवं तर अद्रक सुद्धा तुम्ही कुटून घेऊ शकता, किंवा अद्रकीचे छोटे छोटे काप केले तरीही चालणार आहे. ज्या पद्धतीने आपण लसूण ठेचून घेतला अगदी तसा, जास्त घालायचं नाही. जी काही अद्रक घेतली त्यामध्ये जे आहे अँटी फंगल प्रॉपर्टी असते आणि त्यामुळे आपल्याला अद्रक ही घ्यायची आहे. त्यामुळे जर स्वेलिंग वगैरे झाली असेल तर तिथली स्वेलिंग कमी करण्याचं काम सुद्धा अद्रक करत असते. त्यामुळे अद्रक इथे खूप इम्पॉर्टंट आहे. तुमच्याकडे जर ओली हळद असेल तर ओली हळद सुद्धा तुम्ही इथून किसून घाला. त्यामध्ये अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीज असतात, जी काही सूज वगैरे आहे ती कमी करण्याचं काम ते करतं. तडका पॅन आपल्याला इकडे घ्यायचा आहे. तुम्ही तडका पॅन किंवा छोटंसं वाटी एखादं काहीही घेऊ शकता. पण लक्षात घ्या, जर लोखंडी घेतलं तर अति उत्तम लोखंडी भांडं, आणि नसेल तर तुम्ही माझ्यासारखं स्टीलचं घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला 2 चमचे मोहरीचं तेल घ्यायचं आहे. मोहरीचंच तेलाचा आपल्याला वापर करायचा आहे का ते समोर सांगतेच. पण तुम्ही 2 चमचे ऐवजी जास्त सुद्धा, म्हणजे एकदाच तुम्ही हे तेल बनवून सुद्धा ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला फक्त जेव्हा वापरायचं तेव्हा फक्त हलकंसं कोमट करायचं आणि त्याने मसाज करायचा. आता हे जे का आपण कुटून घेतलं होतं ते यामध्ये टाकलेलं आहे. लक्षात घ्या, मोहरीचं तेल का घेतलंय, कारण मोहरीच्या तेलाची तहारी ही गरम असते, त्यामुळे आपण मोहरीचं तेल घेतलेलं आहे.
आता यामध्ये आपण टाकत आहोत ते म्हणजे मेथी दाणे. तर मेथी दाणे अगदी थोडेसे आपल्याला टाकायचे आहेत. मेथी दाण्याचा कलर सुद्धा आपल्याला यामध्ये पूर्ण चेंज करायचा आहे. ते मी तुम्हाला समोर स्टेप बाय स्टेप सांगतेच. यामुळे सूज सुद्धा कमी होते आणि तिथलं जे काही दुखणं आहे ते सुद्धा कमी होतं आणि इंटरनली जर तुम्ही मेथी दाणे भिजवून खाल्ले तर तुम्हाला खूप छान फायदा होतो. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे दालचिनी. अगदी छोटासा तुकडा आपल्याला दालचिनीचा घ्यायचा आहे. आता मंद आच करायची आहे आणि मंद आचेवरती आपल्याला हे ना चांगलं असं तेल कढवून घ्यायचंय. पण ते टाकण्याच्या आधी आपल्याला थोडासा ओवा टाकायचा आहे. ओवा तिथली सूज कमी करत असतो, त्यामुळे ओवा टाकणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता ओवा टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये हवं तर तुम्ही अर्ध मोहरीचं तेल आणि अर्ध खोबऱ्याचं तेल असंही घेऊ शकता. तिळाचं तेल सुद्धा तुम्ही घेऊ शकता. गॅसवरती ठेवलं, एकदम मंद आच आपल्याला करायची आहे आणि मंद आचेवरती तोपर्यंत आपल्याला हे कढू द्यायचे की जोपर्यंत यामध्ये टाकलेला जो काही लसूण आहे तो पूर्ण असा काळपट होणार नाही, तोपर्यंत आपल्याला करायचंय. यामध्ये तुम्ही 1 ते 2 वडी कापूरची सुद्धा टाकू शकता, जेणेकरून यामध्ये सुगंध सुद्धा चांगला येतो आणि आपल्याला चांगला असा रिलीफ सुद्धा मिळतो. कापूरमुळे सुद्धा तुम्हाला खूप छान असा रिलीफ मिळतो. आता तुम्ही बघू शकता याला असं तेल गरम झालेलं आहे आणि आता बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत, लसण पूर्ण काळपट होईपर्यंत यामध्ये आपण जो मेथी दाणे टाकलेले आहेत, अद्रक टाकलेले आहेत, त्याचा अर्क सुद्धा आपल्या पूर्ण तेलामध्ये येतो बघा. आता तुम्ही बघू शकता मध्ये मध्ये आपल्याला असं फिरवत राहायचं आहे. जेव्हाही तुम्ही हे तेल बनवताना तेव्हा तुमच्या पूर्ण घरभर तुम्हाला याचा स्मेल दिसणार आहे. कारण लसणाचा एवढा स्ट्रॉंग स्मेल पूर्ण घरभर होतो की विचारूच नका. त्यानंतर बघा आता हे हळूहळू होत होत अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये पूर्ण तेल तयार होतं आणि पूर्ण पदार्थाचा अर्क या तेलामध्ये उतरून जातो. आपण यामध्ये जेवढेही पदार्थ टाकले तेवढेच पदार्थ घ्यायचे. फक्त तेलाचं प्रपोर्शन तुम्ही वाढवू शकता, कमी जास्त करू शकता. माझ्याकडे तर वयोवृद्ध माणसं नाही आहेत, त्यामुळे मग मी थोडंच क्वांटिटीमध्ये बनवलंय, जर कधी आपले जॉईंट्स वगैरे दुखले तर. पण तुमच्याकडे जर आजी आजोबा असेल, वयोवृद्ध माणसं असेल तर तुम्ही एकदा जास्त क्वांटिटीमध्ये बनवून ठेवू शकता. हे तेल झाल्यानंतर थंड करायचं आहे आणि थंड झाल्यानंतर तुम्ही एखाद्या कोणत्याही बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. जेव्हाही तुम्हाला रोज मसाज करायचा आहे तेव्हा फक्त हे तेल काढायचं आहे. हे तेल काढल्यानंतर थोडंसं हलकंसं वाटीमध्ये काढायचं आहे, गरम करायचं थोडंसं हलकंसं कोमटसर आणि त्यानंतर त्याने मसाज करायचा आहे. आता आपलं हे जे तेल आहे हे आता झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करूयात. पण हे तेल आपल्याला यामधले पदार्थ आहे ते पटकन काढायचे आणि थोडं थंड होऊ द्यायचं, म्हणजे पूर्ण काळपट पदार्थ होतात आणि नंतर एखाद्या वाटीमध्ये तुम्हाला हे गाळून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्हाला हे ठेवायचं आहे. रूम टेम्परेचरवरतीच ठेवायचं, याला काहीही होत नाही. आणि आपलं आता हे तेल तयार झाले. आता हे तेल तयार झालं तर याचा मसाज कधी करायचा ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते. जेव्हाही तुम्हाला हे तेल वापरायचं तेव्हा एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की हे तेल जे आहे ते कोमटसरच असायला हवं. कोमटसर तेल असलं की कोमटसर तेलामुळे तिथे चांगला असा शेक बसतो आणि आपण जेव्हा मसाज करतो तर तेव्हा प्रॉपर पद्धतीने तिथे मसाज झाल्यामुळे आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर चांगला असा रिलीफ मिळतो. जेव्हाही तुम्ही हे तेल वापरत आहात तेव्हा तुम्ही एकतर कापसाचा पोळा घेऊन ते तेल जिथे तुम्हाला दुखतंय तिथे लावू शकता किंवा सरळ तुमच्या हाताने बोटाने सुद्धा लावू शकता. आता मसाज करण्याच्या 2 पद्धती आहेत. एकतर तुम्ही सरळ अशा पद्धतीने तेलचा शेक तुमच्या जिथे दुखतंय तिथे तेलचा शेक तुम्ही देऊ शकता किंवा मग तुम्ही सरळ शाट काय करू शकता तर तिथे मसाज करू शकता. आता मसाज कसा करायचा ते मी तुमच्यासोबत शेअर करते. आता जेव्हा तुम्ही मसाज करताना आणि जर तुम्ही ऑइल अप्लाय केलं तर यावरती जी काही मेश आहे ना ती तुम्ही काढून नंतर डायरेक्टली मसाज करू शकता. कारण हे जेव्हा आपण ऑइल अप्लाय करतो आणि त्या मेशला जर ऑइल वगैरे लागलं ना तर मग ते आपण धुवू नाही शकत. तर त्यामुळे मग ह्या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. पण जेव्हा तुम्ही विदाऊट मेश करता तेव्हा मग आधी स्लो स्पीडवरती करायचं आहे. आणि आपण मग ऑइल लावलेलं असतं त्यामुळे त्याचं जे काही हेड आहे, अटॅचमेंट आहे, तर ती प्रॉपर एकदा ड्राय क्लॉथने वगैरे वाईप आउट करून घ्यायचं आहे, जेणेकरून मग त्याला ऑइलचा काहीच रेसिड्यू वगैरे राहणार नाही. इतकं सुंदर मसाजर आहे मंडळी. तुम्हाला आता फिजिओथेरपिस्टकडे सुद्धा जायची गरज नाही आहे. प्रोडक्ट मी टॅग केलेला आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक आहे. त्यामुळे हे तेल नक्की बनवा आणि या प्रोडक्टने नक्की मसाज करा. देन सबस्क्राईब आणि फॉलो करा.